नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आता सध्या विषय चर्चेचा म्हणजे माढा आणि सोलापूर मतदारसंघातले उमेदवार शरद पवारांची गुगली. शरद पवारांची गुगली म्हणजे कुठली? धैर्यशील मोहिते पाटील. मोहिते पाटील घराणं त्यांच्याशी जवळी. आता त्याच्यात जानकरसुद्धा आले. धनगर समाजाला, जानकरांना आपल्याकडे घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले प्रयत्न, त्यांना बोलावून कसं घेतलं आणि ते आपलेशी झाले का, हे सगळ्या चर्चा त्यावेळेला सगळ्या झालेत. आता पण ते त्यांचे आपलेशी झाले नाहीत, तर ते शरद पवारांचे आपलेशी झाले. त्यांच्या जवळ गेली त्यांनी आणि त्याच्यामुळं जी राजकारणाची समीकरणं बदलली त्याची चर्चा आज जोरात आहे. आणि त्यातून चंद्रकांत दादा पाटील यांनी त्याच्या बाबतीत केलेलं विधान. आता चंद्रकांत दादा पाटील बोलले काय आणि नक्की झालं काय आणि त्याचे परिणाम काय, हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. आज मुळात सुरुवातीचं मी एवढंच सांगतो की माढामधली समीकरणं बदलली. मोहिते पाटील घराणं हे काय हलकं नाही आहे. त्यांना आपलंसं करणं शरद पवारांची ही गुगली आहे. ही गुगली महायुती कशी परतवते आहे हा सुद्धा विषय बघण्यासारखा आहे. कारण आत्ता असं चित्र आहे की नाही, पवारसाहेबांच्या 4 सीटा आल्या, सातारा आला, शिरूर आलं, त्यांनी अगदी आता माढ्यातली तर सीट आमची आलीच अशा ह्याच्यात ते आहेत. असू द्यात. बारामती तर काय आमची घरचीच आहे. हे शरद पवारांच्या या 4 सीटा आल्यात असे राजकीय अंदाजसुद्धा बांधले जात आहेत. परंतु महायुतीमध्ये सुद्धा मातब्बर लोक आहेत. असं म्हणता येणार नाही. राजकारणात कधी भाषे इकडचे तिकडं होतील हे सांगता येत नाही. आणि माढ्याची निवडणूक थोडी कठीण झाली हे खरं असू शकतं. आता मुळात कसं आहे, मी चंद्रकांत दादा पाटील यांना फोन लावला. हे नक्की तुम्हाला काय म्हणायचं, त्यावेळेस त्यांनी अतिशय सुंदर सांगितलं. त्यांनी एवढंच सांगितलं की कुठल्याही शत्रूला कमकुवत कधीच समजायचं नसतं. संजयजी, तुम्ही लक्षात ठेवा, आज आम्ही भारतीय जनता पक्ष, आज एवढे वर्ष, आज आमचं 10 वर्ष कामकाज बघा कसं झालं आहे. प्रदेशाध्यक्ष मी होतो, तुम्ही कामकाज जवळनं बघितलं आहे. कुठंही गेलो तरी आम्ही कार्यकर्त्यांना आपला शत्रू कमजोर समजू नका, कठीण असे आहे निवडणूक असं बोलावं लागतं. त्याशिवाय नाहीतर कार्यकर्ते सुस्तावतील. म्हणजे मी बोलल्याचा विपर्यास होऊ शकतो, होऊ द्या, पण कार्यकर्ते सुद्धा जागरूक असले पाहिजेत असं ते सांगायचे. 45च्या पुढं जे 3 सीटा आमच्या असतील त्याच्यासाठी आम्ही नक्की जिंकणार आहे. 45 आमचं टार्गेट आमचं पूर्ण होणारच आहे हे ठामपणे त्यांनी सांगितलं. परंतु आज डिजिटल मीडिया असेल, काही वृत्तवाहिन्या असतील, हे येऊ दे म्हटले, मला काही त्याचं नाही आहे. परंतु आम्ही हे कार्यकर्त्यांना कायम जागृत ठेवणार असं ते म्हणाले. परंतु मी त्यांना सांगितलं, धैर्यशील मोहिते पाटील ह्याचा परिणाम नुसतं माढा नव्हे, त्यांची ताकद आज लोक सोलापूरमध्ये सुद्धा आहे. तिथं कितीतरी लोक त्यांची आज उलटा प्रचार चालू झाला आहे भारतीय जनता पक्षाच्या. आधी तुम्ही 2014 आणि 19 तुमचे बनसोडे घ्या आणि सिद्धेश्वर महाराज घ्या, तुमचं तिथं कामच नाही आहे. नाही, हे असू शकतं. परंतु आत्ता मोदी लाट, आज मतदान कोणाला बघून होणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि आत्ता तिथलं आपण आता एक चित्र बघितलं तर शरद पवारांची ही नक्की गुगली आहे. आणि ती गुगली कशी परतवणार हे देवेंद्र फडणवीस आणि हे लोकल महाराष्ट्रातले सगळे जे नेते ते कसं करणार, ही महायुती. मग अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, आता त्यांना ही आव्हानं उभारलेली आहेत हे नक्की आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा वातावरण आपण बघितलं. पण आज विषय आपण घेतला आहे माढा आणि सोलापूर. आणि सोलापुरामध्ये ही प्रणिती शिंदे ह्या आत्ता तरी फार आक्रमक दिसत आहेत. आणि वंचितचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा काही फार पुढं दिसत नाही आहेत. म्हणजे प्रचारात पण दिसत नाहीत, त्यांचा अर्ज राहतोय की नाही अशी अवस्था आहे. त्यामुळं आज तिथं राम सातपुते जे आहेत त्यांचं आणि धैर्यशील मोहिते पाटलांचं गेले काही दिवस आपण बघतोय आधीपासून त्यांचा कसा सपोर्ट होता आणि ते कसे आमदार झाले, कशी मदत केली ही धैर्यशील मोहिते पाटलांनी उघड सांगितलं आहे. आणि माढ्यामध्ये रामराजे निंबाळकर ह्यांना कोण, त्यांचं अभ्यास, त्यांची ताकद, ते पण राजेच आहेत ना, त्यांची ही ताकद आहे. त्यांचं भारतीय जनता पक्षानं काही ऐकलं, त्यांचं काही ऐकलं गेलं आहे असं दिसत नाही आहे असं त्यांचे समर्थक सांगत आहेत.
तर याच्यातनं रामराजे निंबाळकर, विजयदादा, विजयसिंह मोहिते पाटील ही ताकद हलकी समजण्यात अर्थ नाही. म्हणजे महायुतीला हे मोठं कडवं आव्हान आहे आणि शरद पवारांनी टाकलेली ही उभी बरोबरच आहे. आणि जानकरनासुद्धा त्यांनी आपलंसं केल्यामुळं त्यांना मग पुढची काही आमिषं दाखवली ती दाखवली असतील, पण जानकरसुद्धा तिथं सक्रिय झाल्यामुळं महाविकास आघाडीचं पारडं जड नक्की आहे. आणि त्याच्यावर चंद्रकांत दादांनी बोललेत का हो कठीण काळ सगळीकडेच असू शकतो कार्यकर्त्यांना, तर तुम्ही आक्रमकतेनं राहा, शत्रूला कमजोर बघू नका, हे सांगायचं आहे. आणि ह्याच्यातनं एक नक्की आहे की माढा आणि सोलापूर याच्यामध्ये महायुतीला उठाभाषा काढायची पाळी नक्की यायला लागलेली दिसून येते आहे. आज एवढंच, उद्या पुढच्या भागात.